नमस्कार. प्रज्ञास कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. होळी आली आहे, तर होळी विशेष आज आपण पुरणपोळीची रेसिपी पाहणार आहोत. अगदी गुबगुबीत आणि मऊसूत अशा पुरणपोळ्या कशा बनवायच्या, त्यासाठी कणिक कसं भिजवायचं, झटपट पुरण कसं वाटायचं आणि न फाटता अगदी पुरण बाहेर न येता पोळ्या कशा लाटायच्या, याच्या बऱ्याच टिप्स पुढे शेअर केलेल्या आहेत. सोबत झणझणीत कटाच्या आमटीची रेसिपीसुद्धा दाखवलेली आहे. हे बघा, इथे मी सगळ्या पोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत. एकदम छान मऊसूत अशा झालेल्या आहेत. मस्त गरमागरम पोळीवरती साजूक तूप घालायचं आहे आणि कटाची आमटी आणि गुळवणीसोबत सर्व करायची. अतिशय छान लागते. एक पोळी आपल्याला तोडून दाखवते. एकदम छान मऊसूत अशी झालेली आहे. चला तर मग कृतीला सुरुवात करूया. इथे मी 1 कप चण्याची डाळ घेतलेली आहे. आता डाळीमध्ये पाणी घालायचं आहे आणि 2 ते 3 पाण्याने डाळ स्वच्छ धुवून घ्यायची. आपल्याला डाळीला बोरिक पावडर लावलेली असते, त्यामुळे 2-3 पाण्याने डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे. पाणी काढून टाकायचं आहे याच्यातलं. हे बघा, आता याच्यामध्ये 2 ग्लास पाणी घालायचं आहे आणि 2-3 तासासाठी डाळ आपल्याला छानपैकी भिजवून घ्यायची आहे. इथे मी 2 तास डाळ छानपैकी भिजवून घेतलेली आहे. बघा, डाळ छान भिजलेली आहे. आता कुकरमध्ये आपण डाळ शिजवून घेणार आहोत. तर डाळ कुकरमध्ये घालून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा एका पाण्याने डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आता याच्यामध्ये जवळजवळ 3.5 कप पाणी घालायचं आहे. 1 कप डाळ होती तर 3.5 कप पाणी घालायचं आहे. पाव चमचा हळद पावडर घालायची आहे आणि 1 छोटा चमचा तेल घालून घ्यायचं आहे. कुकरला झाकण लावायचं आहे आणि कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. सुरुवातीला गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे. लो टू मीडियम फ्लेमवरतीच कुकरच्या 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत, म्हणजे शिजताना डाळ ओतू जात नाही. आता कणिक भिजवून घेऊया. तर कणिक भिजवण्यासाठी मी इथे 3 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ बारीक दळलेलं आहे आणि मैदा चाळायच्या चाळणीने चाळून घ्यायचं आहे पीठ. आता याच्यामध्ये पाव चमचा मीठ आणि पाव चमचा हळद पावडर घालायची आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. गव्हाचं पीठ हे बारीक दळलेलंच घ्यायचं आहे आणि बारीक चाळणीने चाळून घ्यायचं आहे, म्हणजे पोळ्या छान मऊसूत अशा होतात आणि लाटताना फाटत नाहीत. हे बघा, थोडं थोडं पाणी घालून मी इथे सैलसर असं कणिक भिजवून घेणार आहे. पाणी जास्त घालायचं नाही आहे सुरुवातीला, जसं लागेल तसं पाणी घालायचं आहे आणि मऊसूत असं पीठ भिजवायचं आहे. बघा, असं पिठाला थोडं थोडं पाणी लावत असं पंच देत देत पीठ भिजवायचं आहे. जवळजवळ 4 ते 5 मिनटं ही प्रोसेस रिपीट करायची. अगदी थोडं थोडं पाणी लावून असं थोडंसं पंच करत करत पीठ भिजवून घ्यायचं आहे. आता याला थोडंसं साजूक तूप लावायचं आहे आणि पुन्हा एकदा पीठ छानपैकी मळून घ्यायचं आहे. हे बघा, अगदी मऊसूत असं कणिक मी इथे भिजवून घेतलेलं आहे. वरनं थोडंसं साजूक तूप लावून घ्यायचं आहे. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि जवळजवळ पाऊण तास हे पीठ असंच झाकून ठेवायचं आहे. छान सेट होऊ द्यायचं आहे पीठ. हे बघा, इथे डाळ छानपैकी शिजलेली आहे. कुकर थंड झालेला आहे. एकदम मऊसूत अशी डाळ शिजलेली आहे. आता एक टोप घ्यायचं आहे, त्याच्यावरती चाळण ठेवायची आहे आणि डाळीतलं पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे. ते कटाची आमटी बनवण्यासाठी आपण वापरणार आहोत. आता चाळणीवरती डाळ अशीच 10 मिनटं ठेवायची आहे, म्हणजे पाणी याच्यातलं पूर्णपणे निथळून निघेल. हे डाळीचं पाणी कटाची आमटी बनवण्यासाठी वापरायचं आहे. आता हे मी बाजूला ठेवते. कुकरमध्येच पुरण शिजवून घेणार आहे, तर ही चाळण मी कुकरवरती ठेवलेली आहे. आता इथे चमच्याने किंवा एखाद्या सपाट बुडाची वाटी किंवा पेला घ्यायचा आहे, त्याने डाळ अशी मॅश करून घ्यायची आहे. बघा, अगदी झटपट पुरण तयार होतं. याच्यामुळे डाळ छान शिजलेली आहे, त्यामुळे जास्त वेळ लागत नाही. अगदी 4 ते 5 मिनटामध्ये डाळ अशीही वाटून होते. बघा, इथे झटपट मी डाळ अशा प्रकारे वाटून घेतलेली आहे. फार वेळ लागत नाही करायला. हे अगदी झटपट आणि मऊसूत अशी ही डाळ वाटून तयार झालेली आहे. आता कुकर गॅसवरती ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये 1 कप कापलेला गूळ घालून घ्यायचा आहे. 1 कप डाळ घेतली होती तर 1 कप गूळ घालायचं आहे. एवढं प्रमाण पुरेसं होतं. पोळ्या छान गोड होतात एवढ्या प्रमाणात. आता हे आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आहे. लो टू मिडियम फ्लेमवरती जवळजवळ 10 ते 15 मिनटं आपण हे छानपैकी शिजवून घेणार आहोत. हे बघा, गूळ याच्यामध्ये मेल्ट झालेला आहे. मिश्रण थोडंसं पातळ झालेलं आहे. आता अजून 5 मिनटं आपण हे शिजवून घेणार आहोत. आता याच्यामध्ये पाव चमचा वेलची पूड घालायची आणि जायफळ पूड घालायची आहे. थोडंसं मीठ घालायचं आहे, अगदी 1-2 चिमूटभर. मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं घट्ट होईपर्यंत अजून शिजवून घ्यायचं आहे. गॅस कमी ठेवायचं आहे आणि कंटिन्युअस हलवत राहायचं आहे, म्हणजे मिश्रण खाली लागत नाही.
हे बघा इथे पुरण आपलं तयार झालेलं आहे, छान घट्ट झालेलं आहे. चमचा असा याच्यामध्ये उभा राहिला का समजायचं आपलं पुरण अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे. थंड झाल्यानंतर अजूनही घट्ट होत आहे. आता गॅस बंद करायचं आणि पुरण थंड करून घ्यायचं आहे. हे बघा पीठ पण आपलं छानपैकी भिजलेलं आहे. आता एकदम मऊसूत असं झालेलं आहे. पुन्हा एकदा हाताला थोडंसं तूप लावायचं आणि पीठ मळून घ्यायचं आहे. पुरण पण आता पूर्णपणे थंड झालेलं आहे. थंड झाल्यानंतर छान घट्ट होत आहे आणि अगदी पेड्यासारखं मऊसूत होत आहे बघा. आता पोळ्या तयार करायला घेऊयात. तर पोळपाटाला थोडंसं तूप लावून घ्यायचं आधी, स्प्रेड करायचं आहे. आता ज्या साईजच्या आपल्याला पोळ्या तयार करायच्या आहेत त्यानुसार पिठाचा गोळा घ्यायचा आहे. पुन्हा एकदा गोळा छान मळून घ्यायचा आणि त्याची अशी पारी तयार करून घ्यायची आहे बघा. हातानेच असं तयार करून घ्यायचं आहे. वाटीसारखा आकार द्यायचा याला आणि आता याच्यामध्ये पुरणाचा गोळा ठेवून घ्यायचा आहे. जेवढं पीठ घेतलं आहे तेवढंच पुरण घेतलं आहे किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त घेतलं तरी चालेल. आता याच्यामध्ये पुरण घालून घ्यायचं आहे आणि हे असं सील करून घ्यायचं आहे. एक्स्ट्राचं पीठ आहे ते काढून घ्यायचं आहे. हलकंसं असं फ्लॅट करून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे पुरण कडेपर्यंत व्यवस्थित पसरतं पोळीमध्ये. आता गव्हाचं सुकं पीठ घालून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची आहे. पोळी हलक्या हाताने लाटायची आहे, म्हणजे पोळी लाटताना पुरण अजिबात बाहेर येत नाही आणि एकदम व्यवस्थित असं लाटलं जातं. हे बघा अजिबात कुठेही पोळी फाटत नाही आहे. अगदी सहजरित्या पोळी लाटली जाते. जितकं पातळ होईल तेवढी पातळ पोळी लाटून घ्यायची आहे. कडा व्यवस्थित लाटून घ्यायच्या आहेत. आता एका साईडला तवा गरम करत ठेवला आहे. तव्यावर थोडंसं साजूक तूप घालून घ्यायचं आणि पोळी घालून घ्यायची आहे. दोन्ही साईडने पोळी आता छानपैकी भाजून घ्यायची. गॅसची फ्लेम मोठीच ठेवलेली आहे सुरुवातीला. 10 मिनटं झाली, पोळी थोडीशी फुलायला लागली का पलटी करून घ्यायची आहे. वरनं थोडंसं साजूक तूप घालायचं आहे. गॅसची फ्लेम आता मिडियम करायची आणि मिडियम फ्लेमवरती पोळी भाजून घ्यायची आहे. नंतर हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत दोन्ही साईडने पोळी छान भाजून घ्यायची आहे. तूप घालून घ्यायचं आहे पोळी भाजताना, म्हणजे पोळी छान भाजली जाते. हे बघा इथे मी दोन्ही साईडने पोळी छानपैकी भाजून घेतलेली आहे. एकदम छान अशी फुललेली आहे. मधनं फोल्ड करून घ्यायची आहे आणि एका जाळीवरती पोळी काढून घ्यायची आहे. डायरेक्ट डब्यामध्ये पोळी ठेवायची नाही आहे. अशा जाळीवरती काढून घ्यायची आहे. थोडीशी पोळी थंड होऊ द्यायची आहे, मग डब्यामध्ये घालायची आहे. आता बाकीच्या पुरणपोळ्या पण याच प्रकारे तयार करायच्या आहेत आणि भाजून घ्यायच्या आहेत. हे बघा एकदम छान फुलतात पोळ्या आणि छान मऊसूत अशा होतात. पोळी भाजल्यानंतर जाळीवरती ठेवायची थोडा वेळ, थोडी थंड होऊ द्यायची, मग डब्यामध्ये भरायच्या आहेत. म्हणजे पोळ्या एकमेकांना चिकटत नाही, त्यांना घाम येत नाही आणि पोळी फाटत नाही आणि छान मऊसूत अशा राहतात. आता आपण तयार करूया कटाची आमटी. आता वाटण तयार करून घेऊया. तर तवा गरम केला आहे, त्याच्यावरती 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. तेल गरम झालं का याच्यामध्ये 7-8 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत, 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचे तुकडे घालून घ्यायचे आहेत. छान तेलावरती परतवून घ्यायचे आहे. आता अर्धा कप इथे मी सुक्या खोबऱ्याचे काप करून घेतलेत. ते हलकासा लालसर रंग येईपर्यंत आपल्याला खोबरं छानपैकी भाजून घ्यायचं आहे. हे बघा ते खोबरं छान भाजलं आहे. आता कांदासुद्धा भाजून घ्यायचा आहे आपल्याला. छान हलकासा लालसर रंग येईपर्यंत कांदासुद्धा भाजून घ्यायचा आहे. भाजलेलं खोबरं काढून घ्यायचं आहे प्लेटमध्ये. आता कांदासुद्धा भाजून घेऊया. आता याच्यामध्ये थोडीशी मुठभर कापलेली फ्रेश कोथिंबीरसुद्धा घालून घ्यायची आहे. कांदा भाजत आला का कोथिंबीर घालून घ्यायची आणि अजून एखाद्या मिनटासाठी हे तेलावरती छान परतवून घ्यायचं आहे. इथे आपला मसाला भाजून तयार झालेला आहे. आता काढून घ्यायचा आहे प्लेटमध्ये आणि हा मसाला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. थंड झाल्यानंतरच मिक्सरमध्ये आपण हे वाटून घेणार आहोत. हे पूर्णपणे थंड झालेलं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घालायचं आहे वाटताना आणि एकदम स्मूथ अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. हे बघा इथे मी छान वाटून घेतलेलं आहे. आता फोडणी द्यायला घेऊया. कढई गरम करायची आहे. याच्यामध्ये 3 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. 3 छोटे चमचे तेल घातलेलं आहे. आता पाव चमचा राई जिरं घालायचं आहे. हिंग घालायचं आहे पाव चमचा. थोडीशी कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. आता गॅस एकदम कमी करायचा आहे
मसाले घालून घेऊया. पाव चमचा हळद पावडर घालायची आहे, 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे, 1 चमचा मसाला घालायचा आहे. घरी जो काळा मसाला असेल किंवा रेग्युलर मसाला तयार करत असेल तो घालायचा आहे. थोडासा गरम मसाला घालायचा आहे, अगदी पाव चमचा. अर्धा चमचा धणेपूड घालायची आणि तयार केलेलं वाटण घालून छानपैकी परतवून घ्यायचं. आता याच्यामध्ये गूळ घालून घ्यायचं आहे. अर्धा चमचा गूळ घातला आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मसाल्याला थोडंसं तेल सुटेपर्यंत छानपैकी परतवून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, याला छानपैकी तेल सुटलेलं आहे. आता जे डाळीचं पाणी होतं ते घालून घ्यायचं आहे आणि अजून 1 ग्लास पाणी घालून घेते मी याच्यामध्ये. जशी आपल्याला आमटी पातळ किंवा घट्ट हवी आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता याला छानपैकी उकळी येऊ द्यायची. गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे आणि हाय फ्लेमवरती याला छानपैकी उकळून घ्यायचं आहे. जरा उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि 5 ते 10 मिनटं छानपैकी शिजवून घ्यायची. एकदम छान लागते ही आमटी चवीला. मस्त गरमागरम आमटी भात किंवा पोळीबरोबर सर्व करायची. आमच्याकडे याला सार म्हणतात. शक्यतो हा सार आम्ही भाताबरोबर खातो आणि पोळीसोबत गुळवणी तयार करतो. गुळवणीची रेसिपी ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेली आहे, लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आमटी तयार झाली का थोडीशी वर्ण कोथिंबीर घालायची आहे आणि छान उकळी येऊ द्यायची आहे त्याला आणि गॅस बंद करायचा. इथे आपली कटाची आमटी तयार झालेली आहे. मस्त गरमागरम पोळीवरती साजूक तूप घालायचं आहे आणि गरमागरम पोळी सार किंवा गुळवण्याबरोबर सर्व करायची. अतिशय छान लागते. तर नक्की ह्या सोप्या पद्धतीने पुरणपोळी तयार करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपले रिप्लाय नक्की कळवा. हे बघा, पोळी अगदी छान मऊसूत अशी झालेली आहे. एक आपल्याला तोडून दाखवते. चवीला अतिशय छान लागते. तर ह्या होळीला नक्की या पद्धतीने पुरणपोळी तयार करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपले रिप्लाय नक्की कळवा. माझा व्हिडिओ आपल्याला आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.